तुझ्याच साठी उघडू. हॅलो हॅलो, कोण? कुठल्या बँकेतून? हां, मग काय करायचं आहे? KYC फॉर्म कसला? अहो मला नाही माहिती. नेमकं तुम्ही बोलता कोण? मॅनेजर? मग माझ्याशी काय काम आहे तुमचं? KYC साठी कॉल केलेला. ओके ओके, बरं. अहो पण KYC साठी इतके कॉल नाही करत कोणी, एवढं नाही बोलावं लागत. ठीक आहे चालेल, 5 मिनिटात मी फोन करते तुम्हाला. बरं बरं बरं. आता काय करते, माझ्या काहीतरी मला फेक कॉल दिसतंय. मी माझ्या भावाच्या अकाउंटला पैसे टाकून देते. इतके कॉल कोणी करेल का KYC करायला, याला त्याला? काही पण लोक एवढे कॉल नाही कोणी करू शकत. बँकवाले एवढे रिकामी आहे का? मला तर वाटतं काहीतरी गोंधळ दिसतोय फेक कॉलचा. त्याच्यामुळं आता मी पूर्ण पैसे आहे तेवढे टाकून देते माझ्या भावाला. आता कॉल लागत नाही त्यांचा, तर आला त्यांचाच फोन आला परत. हॅलो हॅलो, अहो कोण बोलताय तुम्ही? काय काय चाललं काय? आता मी सांगितलं ना 10 वेळेस, माझं नाव सांगितलं, गाव सांगितलं, अजून काय पाहिजे तुम्हाला? KYC करायची? अहो हो ना, मग KYC साठीच तुम्हाला बोलली ना मी. हां ठीक आहे. हां ठेवा. मला कशाला पैसे पाठवले? अरे बाबा, तुला कशाला मी पैसे पाठवू? मी खुश झालं ना, डायरेक्ट पैसे तू कसं काय पाठवले? मी माझ्याकडे पैसे राहील तर पाठवले. घर भाडं भरायचंय, किराणा भरायचंय, ते पैसे दाजीने मला दिले होते. पण माझ्याकडे का दिले बरं असं? अरे मग मला एक कॉल येत होता, माझ्या डोक्यात आलं काय घडी घडी कॉल कसं काय येतो आपल्याला? घडी घडी कॉल का बरं येतोय? घडी घडी KYC करायची. KYC बँकवाले एवढे विचारणार आहे का बरं? एक कॉल असे मला बिन आले, मी उचलायचीच नाही KYC. आणि एक काम करायचं, त्यांना सांगायचं KYC वाले ना आम्ही बँकेत येऊन करतो म्हणून कट करून टाकायचं. आणि मी म्हणून तुला पटकन पैसे पाठवले आणि 2 सेकंदमध्ये माझं पूर्ण हॅक झालं. मोबाईल बँकचे सगळं हॅक झालं. आता पैसेच नाही ना काही, पूर्ण पाठवले नाही मला. एक काम करू आता आपण, आता बँकेत जाऊ, बँकेत ते क्लिअर करून येते काय ते, आणि तसंच आधी साहेब पोलीस स्टेशनला जाऊ, पोलिसाला दाखवून देऊ. मग नाही तर परत आपल्या अकाउंटला पैसे आले तर परत कट होईल ना. आणि नंतर तुझे रिटर्न मी नंतर पैसे पाठवते. हे सगळं ओके झालं. आता चल साहेब पोलीस स्टेशनला चला. कशाला बरं झालं, तू कशाला उजारी केली पण डोकं चाललं. पैसे नाही गेले एवढं बरं चांगलं झालं. एवढं मी तर केलं ना, डोक्याला ताण. एवढं डोक्यात चाललं कसं काय? नाही, मला आलंच माझ्या डोक्यात, तर म्हटलं एवढे घडी घडी कॉल येत आहे ना, ते काहीतरी मिस्टेक असू शकते. आणि हॅक केल्या पूर्ण पैसे गेले असते बरं. अरे हो, मग म्हणून तेवढ्याच वेळात तू बरोबर टाकली मला. 2 मिनिटं त्यांचा कॉल बंद केला आणि लगेच तुला फोन. तरी मला वाटलंच होतं तू रक्षाबंधनला पैसे मला कधी टाकतच नाही. मी टाकतो ना. मला वाटलं रक्षाबंधनचं गिफ्ट, पैसे वाचले. नाही मला वाटलं रक्षाबंधनची गिफ्ट रिटर्न करते काय, की आज मी खुश झालो एवढे पैसे आले. अरे गिफ्ट आले, माझे गिफ्ट निघालं असतं ते काय गेले असते पैसे तर. बरं आता माझी बहीण हुशार आहे, कळलं मला. रक्षाबंधनला आम्ही जास्त पैसे टाकले. चला आता. आणि या सगळ्यांना आनंद झाला, वाचले ना मी. मग नाही तर मला मारला असतं तुझ्या दाजीने. नाही